नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईतील 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणातील मुख्य आरोपी देवेंद्र सैनीसाठी वांछित नोटीस, नागरिकांकडून माहितीची मागणी. अहिल्यानगरमधील बंटी बबली प्रकरणातील बबली उर्फ कोमल काळेला शेवगाव न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर कठोर टीका, केंद्राकडून विशेष पॅकेज मागणीची गरज दाखवली. मुंबईतील लोअर परेलमधील कोहिनूर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही, अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली. नांदेडमध्ये शिक्षक संघटनांनी टीईटी पुनर्विचार याचिका न दाखल केल्याने शाळा बंद करून मूकमोर्चा काढला. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे माजी आमदार रमेश कदम आणि इतरांवर 313 कोटींच्या धनशोधन प्रकरणी आरोप निश्चित. बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षक विशिष्ट दिव्यांगता ओळख प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे निलंबित. फडणवीसांनी अनाथांसाठी आरक्षण धोरणाचे कौतुक केले, सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा म्हटले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका करत विधानसभामध्ये श्वेतपत्र सादर करण्याची मागणी केली. धुळे येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तपोवन वृक्षतोडी विरोधी मोर्चात महायुती सरकारच्या पहिल्या वर्षाचे स्वागत. तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.